नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 16 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. आजची आपली पहिली बातमी आहे संचार साथी पोर्टलबाबत. केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संचार साथी पोर्टलचे उद्घाटन केले. त्यांनी उद्घाटन प्रसंगी संचार साथी पोर्टलचे 3 वैशिष्ट्ये सांगितले आहेत. CEIR, पहिलं म्हणजे CEIR सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर, म्हणजे चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल ब्लॉक करण्यासाठीचं. दुसरं वैशिष्ट्य आहे तुमचे मोबाईल कनेक्शन जाणून घ्या. तुमच्या नावावर नोंदणीकृत मोबाईल कनेक्शनबाबत जाणून घ्यायचं, म्हणजे आपल्या नावावर किती मोबाईल नंबर्स घेतले गेलेले हे आपल्याला यातून कळेल. तिसरे म्हणजे ASTR, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेशियल रेकग्निशन पॉवर्ड सोल्युशन फॉर टेलिकॉम सिम सबस्क्रायबर व्हेरिफिकेशन, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपण फसवणूक करणारे ग्राहक ओळखू शकतो. असे ही 3 वैशिष्ट्य अश्विनी वैष्णव यांनी उद्घाटनाच्या वेळी सांगितले. मोबाईल फोनचा गैरवापर करून खोटी ओळख दाखवणे, बनावट KYC, बँकिंग घोटाळे यासारखे फसवणुकीचे विविध प्रकार होऊ शकतात. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. आता आपल्याला माहीतच आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये खूप घोटाळे होतात. OTP मागणे वगैरे ह्या प्रकारचे घोटाळे होतात. तर या पोर्टलच्या माध्यमातून आपण बँकिंग क्षेत्रातले हे घोटाळे टाळू शकतो. 117 कोटी मोबाईल दूरध्वनी ग्राहक संख्या असलेला भारत हा जगातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार परिसंस्था म्हणून उदयास आला आहे. दळणवळणाव्यतिरिक्त भारतात मोबाईल फोनचा वापर बँकिंग, मनोरंजन, शिक्षण, आरोग्य सेवा, सरकारी सेवांचा लाभ घेणे इत्यादीसाठी केला जात आहे. पुढची बातमी बघूयात. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला आणखीन बळ देत संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत संरक्षण उत्पादन विभागाने अधिसूचित केलेल्या भारतीय यादीतील 164 वस्तू, ज्या एरवी आयात करण्यासाठी भारताला 814 कोटी रुपयांचा खर्च आला असता, त्या सगळ्या वस्तू आता भारतातच तयार होणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाने, डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सने ह्या सगळ्या वस्तू भारतात तयार केल्या आहेत. त्यासाठी उद्योग क्षेत्रातील भागीदार, ज्यात MSMEंचाही समावेश आहे, त्यांच्या मदतीने ही उत्पादने तयार करण्यात आली आहेत. आपण मेक इन इंडिया, MSMEंच्या मदतीने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे जात आहोत. जर आपण संरक्षण क्षेत्रातील या वस्तू भारतातच तयार केल्या तर आपल्याला आयात करण्याची गरज राहणार नाही आणि आपले परकीय चलन वाचेल. यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुढची बातमी बघूयात. ला लीग म्हणजे स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धा 2023चे विजेतेपद बार्सिलोना संघाने पटकावले. त्यांनी एस्पानॉल संघाचा पराभव केला. मेस्सीने निरोप घेतल्यानंतर 2 मोसमांनंतर बार्सिलोनाने अव्वल क्रमांक मिळवला आहे. यात बार्सिलोना, एस्पानॉल हे फुटबॉल क्लब आहेत. जसे IPLमध्ये संघ असतात, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर बँगलोर असे जे संघ असतात, तसेच हे फुटबॉलचे संघ असतात. क्लब म्हटलं जातं यांना. बार्सिलोना संघ, एस्पानॉल क्लब हे असे क्लब असतात आणि यांच्यात ही लीग खेळवली जाते. पुढची बातमी बघूयात. लुमिनार टेक्नॉलॉजीचे प्रमुख आणि अब्जाधीश ऑस्टिन रसेल यांनी फोर्ब्स या जगप्रसिद्ध मासिकाची निर्मिती करणाऱ्या फोर्ब्स ग्लोबल मीडिया होल्डिंगमध्ये 82% हिस्सेदारी खरेदी केली आहे. तर आता फोर्ब्स ग्लोबल मीडियाचे मालक कोण आहेत, ओनर कोण आहेत, तर ऑस्टिन रसेल हे आहेत. त्यांनी 82% हिस्सेदारी याची खरेदी केली आहे. पुढची बातमी बघूयात. भारतीय कृषी अनुवांशिकी शास्त्राचे संशोधक राजीव वार्ष्णेय यांनी अनुवांशिकी शास्त्रात केलेल्या संशोधनाची दखल घेत ब्रिटनच्या रॉयल सोसायटीने सदस्य म्हणून म्हणजेच फेलो म्हणून निवड केली आहे.
कुणाची तर राजीव वार्ष्णेय यांची. भारताकडून आजवर फक्त तिघांचाच समावेश होता. राजीव वार्ष्णेय हे चौथे आहेत. पहिले होते BP पॉल, MS स्वामीनाथन आणि गुरुदेव खुश, हे तिघे होते आणि आता चौथे आहेत राजीव वार्ष्णेय. सध्या ते ऑस्ट्रेलियातील मार्डोक विद्यापीठात सेंटर फॉर क्रॉप अँड फूड इनोव्हेशन, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया स्टेट ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी सेंटर आणि आंतरराष्ट्रीय कृषी आणि अन्न सुरक्षा संशोधन संस्थेचे संचालक आहेत. ते गहू, कडधान्ये आणि फळांचे नवीन वाण विकसित करण्याचे काम करत आहेत. हे नवीन वाण जगातील जागतिक तापमानवाढ, अति पाऊस, अति थंडी यासारख्या परिस्थितीत जास्तीत जास्त उत्पादन देतील. शेंगदाण्याचा जनुकीय आराखडा उलगडणे हे अति कठीण काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांना यापूर्वी CSIR सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कारही मिळालेला आहे. तर राजीव वार्ष्णेय यांना ब्रिटनच्या रॉयल सोसायटीने सदस्यपद म्हणजेच फेलोशिप दिलेली आहे. पुढची बातमी बघूयात. G20चा नवा आपत्ती जोखीम नियंत्रण कार्यगट. आपत्ती ओढवल्यानंतर तिचे व्यवस्थापन करण्याऐवजी संभाव्य आपत्तीसाठी सुसज्ज राहणे गरजेचे आहे. या संदर्भात प्रयत्नांना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात नव्या आपत्ती जोखीम नियंत्रण कार्यगटाला मान्यता देण्यात आली. गेल्या काही वर्षात नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटात वाढ झाली असून त्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर झाला आहे. देशांना त्यांच्या वित्तीय जोखीम व्यवस्थापन क्षमता मजबूत करता याव्यात, त्यासाठी सहाय्य करण्याच्या दृष्टीने G20 देशांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. तातडीच्या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी G20चा नवा आपत्ती जोखीम नियंत्रण कार्यगट वित्तीय पाठबळास प्राधान्य देणार आहे. आपत्ती जोखीम नियंत्रणासाठी वित्त पुरवठ्यावर भर देत जगभरातील सरकारांनी आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्रभावीपणे करावे आणि सर्वांसाठी शाश्वत विकास सुनिश्चित व्हावा, यासाठी G20 सहाय्य करू शकेल. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात G20 आपत्ती जोखमीसाठी वित्तीय पाठबळाला प्रथमच प्राधान्य देईल. भारताला नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करण्याचा व्यापक अनुभव आहे. आपत्तीच्या वित्तीय परिणामांबाबत जागरूकतेला प्रोत्साहन देण्यात, आपत्तीचा धोका कमी करण्यात आणि तो रोखण्यासाठी गुंतवणूक, आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानासाठी विमा कवच देण्याच्या दृष्टीने विमा कंपन्यांची वित्तीय क्षमता वाढवण्यासाठी सहाय्यक विधी आणि नियामक चौकट उभारण्यासाठी भारत नेतृत्व करू शकतो. तर आपल्याला माहीतच आहे की जागतिक तापमानवाढीमुळे वेगवेगळ्या आपत्ती येतात, जसे की महापूर येणे, भूकंप येणे, दुष्काळ पडणे, अशा विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी G20चा हा नवीन आपत्ती जोखीम नियंत्रण कार्यगट आहे. पुढची बातमी बघूयात. गेल्या 2 आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील 103 बँकांवर रिझर्व्ह बँकेने दंडात्मक कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई महाराष्ट्र राज्यातील आहेत. म्हणजे देशभरात झालेल्या बँकांवरील कारवायांमध्ये सर्वाधिक कारवाई महाराष्ट्रातील बँकांवर झाली आहे. ती म्हणजे 103 बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आहे. केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये 2020 साली सुधारणा केली. या सुधारणेनुसार नागरी सहकारी बँकांवरील नियमांचे अधिकार RBIला देण्यात आले. नागरी सहकारी बँकांच्या नियमनाचे अधिकार RBIकडे गेल्यापासून या बँकांवरील कारवाईत सातत्याने वाढ होत आहेत. तर हे लक्षात ठेवायचे की RBIकडे नियमन आल्यापासून महाराष्ट्रातील सर्वाधिक बँकांवर कारवाई झालेली आहे, ती म्हणजे 103 बँकांवर. मागच्या बातमीत आपण बघितले की बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये सुधारणा करण्यात आली. तर ही सुधारणा काय होती ही आपण बघणार आहोत थोडक्यात. देशभरामध्ये सहकारी बँकांची वाढणारी डळमळीत व्यवस्था आणि गोंधळाची प्रकरणे समोर येत असल्याने केंद्र सरकारने बँकिंग रेग्युलेशन कायदा 1949 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. ज्याप्रमाणे सरकारी आणि खाजगी बँकांचे नियमन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत होते, त्याचप्रमाणे आता सहकारी बँकांचे देखील RBI नियंत्रण करेल.
RBIकडे कोणत्याही बँकेचे पुनर्गठन किंवा विलगीकरण करण्याचा अधिकार असेल. ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी RBI कोणत्याही मल्टीस्टेट सहकारी बँकेचे संचालक मंडळ स्थगित करून निर्णय घेण्याची अधिकार स्वतःच्या ताब्यात घेऊ शकते. ही नवीन सुधारणा 20 जून 2022 पासून लागू झाली आहे. पुढची बातमी बघूयात. नीती आयोगाचे सदस्य VK पॉल यांनी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांना मातृत्व रजा ही 6 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत वाढवण्यासाठी विचार करण्यास सांगितले आहे. तर लक्षात ठेवायचे की नीती आयोगाचे सदस्य VK पॉल यांनी हे सांगितले आहे की मातृत्व रजा 6 महिन्यांपासून 9 महिन्यांपर्यंत वाढवणे. पुढची बातमी बघूयात. कचरा निर्मिती कमी करण्याच्या उद्देशाने सरकार वन स्टॉप केंद्रे तयार करणार आहे. या केंद्रात नागरिक जुने कपडे, खेळणे, प्लास्टिकच्या वस्तू, पुस्तकं जमा करू शकतात. या वस्तूंवर पुनर्चक्रीकरण करून वापरण्यायोग्य वस्तूत रूपांतर करणार आहे. या केंद्रांना RRR रिड्यूस रिसायकल रियूज केंद्रे पण म्हणतात. हे केंद्रे मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर या योजनेचा एक भाग म्हणून स्थापन करण्यात येतील. स्वच्छ भारत मिशन शहरी 2च्या ज्या 3 संकल्पना होत्या त्यांना हे मिशन पाठबळ देणार आहे. त्या संकल्पना म्हणजे कमी करा, रिड्यूस, पुनर्वापर रियूज आणि पुनर्चक्रीकरण या 3 संकल्पनांना हे मिशन पाठबळ देणार आहे. ही योजना सर्क्युलर इकॉनॉमीला बळकटी प्रदान करण्यात योगदान देईल असे शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालयाने म्हटले आहे. पुढची बातमी बघूयात. नुकताच कॉग्निझंट कंपनीने आपला पहिला AI प्लॅटफॉर्म जाहीर केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्लॅटफॉर्म जाहीर केला आहे कॉग्निझंट कंपनीने. न्यूरो AI म्हणून कॉग्निझंटने AI प्लॅटफॉर्म जाहीर केलेला आहे. हा प्लॅटफॉर्म गुंतवणुकीवरील परतावा वाढवण्यासाठी, व्यापारातील नुकसान टाळण्यासाठी आणि व्यापार चांगल्या पद्धतीने होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पुढची बातमी बघूयात. आर्थिक गैरव्यवहार करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या गुन्हेगारांवर दबाव आणण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अशा गुन्ह्यात अडकलेल्या व्यक्ती किंवा कंपन्या यांचा माहिती कोश तयार करण्याचे ठरवले आहे. म्हणजे त्यांचा डेटाबेस तयार करण्याचे ठरवले आहे. यामध्ये राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या धर्तीवर राष्ट्रीय आर्थिक गुन्हे नोंद, नॅशनल इकॉनॉमिक क्राईम रेजिस्टर असा हा डेटाबेस केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागामार्फत तयार केला जाणार आहे. सरकारच्या या नवीन नियमामुळे गुन्हेगारांच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना बॅच क्रमांक दिले जाणार आहेत. जसे जेलमधील कैद्यांना बॅच नंबर दिले जातोय त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हेगारीची ओळख एका विशिष्ट कोडद्वारे केली जाईल. यामध्ये आर्थिक गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्ती किंवा कंपनीसाठी एक युनिक कोड जारी करण्यात येणार आहे. हा ओळख क्रमांक युनिक इकॉनॉमिक ऑफेंडर कोड म्हणून ओळखला जाईल. प्रत्येक आरोपीसाठी स्वतंत्र कोड असेल आणि तो त्याच्या किंवा तिच्या आधार क्रमांकाशी किंवा कंपनीच्या पॅन कार्डशी लिंक केला जाईल. यामुळे काय होईल तर सरकारला ह्या गुन्हेगाराची माहिती घेणे किंवा त्यांचा मागोवा घेण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागाने 2.5 लाख आर्थिक गुन्ह्यांचा डेटाबेस तयार केला आहे. परिणामी आर्थिक बाबींशी संबंधित चुका येत्या काळात खूप महाग पडू शकतात. तर यात महत्त्वाचे म्हणजे सरकार जो माहिती कोश तयार करणार आहे तो राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या धर्तीवर राष्ट्रीय आर्थिक गुन्हे नोंद म्हणजेच नॅशनल इकॉनॉमिक क्राईम रेजिस्टर म्हणून केला जाणार आहे. आणि यात गुन्हेगाराला किंवा गुन्हेगार असलेल्या कंपनीला एक बॅच नंबर दिला जाणार आहे. तो त्याच्या आधार कार्डाशी लिंक असणार आहे. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेतील एका प्राध्यापकाने सलग 74 दिवस पाण्यावाचून राहण्याचा विक्रम केला आहे. फ्लोरिडाच्या की लार्गो समुद्राच्या तळाशी हा 100 दिवसाचा प्रयोग करत आहेत.
प्रोफेसर जोसेफ दितुरी असे यांचे नाव आहे. तर त्यांनी सलग 74 दिवस पाण्या वाचून राहण्याचा हा विक्रम केलेला आहे. फ्लोरिडाच्या की लार्गो समुद्रतळाशी हा विक्रम ते करत आहेत. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.